नमस्कार दोस्तों। आप सुन रहे हैं स्टोरी स्पार्क। यहाँ हर दिन मिलती है आपको एक नई और दिलचस्प कहानी। एकी गावात शंकर नावाचा शेतकरी राहत होता. त्याच्याकडे 2 मजबूत बैल होते. नांगरणं, गाडी ओढणं, पेरणी, जनावरांना चारा आणणं असं सगळं काम ते बैल रोज करत. शंकर बैलांना मुलांसारखा जपायचा. संपूर्ण वर्षभर बैल शेतकरी आणि शेतासाठी अहोरात्र मेहनत करत. पण वर्षातून एक दिवस खास त्यांच्यासाठी ठेवलेला असतो, बैलपोळा. त्या दिवशी शंकर लवकर उठून बैलांना आंघोळ घालायचा. त्यानंतर त्यांना रंगीबेरंगी रांगोळी लावायचा, शिंगांना तेल चोळून रंगवायचा, गळ्यात झणझणीत पितळाच्या घंटा बांधायचा. बैलांच्या अंगावर सुंदर झगा चढवून कपाळावर चंदन कुंकू लावून त्यांची सजावट करायचा. गावात ढोल ताशांच्या गजरात सगळी शेतकरी आपल्या बैलांना सजवून आणायचे. लहान मुलं आनंदाने नाचायची, स्त्रिया ओवाळणी करायच्या, बैलांना गोडधोड खायला द्यायचं, पुरणपोळी, गुळभाकरी, भात दूध. संध्याकाळी गावात मिरवणूक निघायची. रंगीबेरंगी बैल, गाणी, नाच, ढोल ताशांचा आवाज याने सारा गाव गजबजून जायचा. त्या रात्री शंकर बैलांच्या अंगाशी बसून म्हणाला, तुम्ही माझे खरे साथीदार आहात. तुमच्याशिवाय शेतकरी काहीच नाही. बैल जरी बोलले नाहीत तरी त्यांच्या डोळ्यातले प्रेम आणि समाधान सगळं काही सांगून गेलं. ये थी आज की कहानी। अगर आपको पसंद आए तो जुड़े रहिए स्टोरी स्पार्क के साथ। अगली कहानी में फिर मुलाकात होगी।